हॅलो एव्हरीवन, फार्माक्विन चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण फार्माक्विन चॅनलवर न्यूरोपाइन 4 टॅबलेटबद्दल डिस्कस करणार आहोत। ही जी टॅबलेट आहे ती डॉक्टरांथ्रू बऱ्याच वेळा आपल्याला प्रिस्क्राइब केली जाते किंवा आपल्याला ती खूप वेळा काही टॅबलेटसोबत आपल्याला दिली जाते। तर ती का दिली जाते, त्याच्या आपल्या शरीरासाठी काय बेनिफिट्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते असे कंपोजिशन आहेत किंवा असे कोणते साल्ट आहेत की ज्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात किंवा त्याचा फायदा का होतो हे आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर ही जी टॅबलेट आहे ती लॉंग टर्मसाठी जर आपण घेत असेल तर त्याने आपल्याला कोणते साईड इफेक्ट दिसणार आहेत का हे सुद्धा पाहूया। तर व्हिडिओच्या सुरुवातीला आधी आपण पाहूयात की ही जी टॅबलेट आहे त्याच्यामध्ये असणारे जे कंपोजिशन आहेत ते कोणते आहेत। तर ही जी टॅबलेट आहे न्यूरोपाइन 4 याच्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन B12 आहेत। त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही प्रमाणात कॅल्शियम पण आहेत। पण ही जी टॅबलेट आहे न्यूरोपाइन 4ची ती आपण बोलतो की ही विटॅमिन B कॉम्प्लेक्सची टॅबलेट आहे, पण याच्यामध्ये जे विटॅमिन B आहे ते सर्वच विटॅमिन B याच्यामध्ये अवेलेबल नाही। तर ते कोणते आहेत ते पाहूया। तर त्यामध्ये जे विटॅमिन B आहेत ते आहेत राइबोफ्लेविन, थायामिन, विटॅमिन D आणि विटॅमिन B12। त्याचबरोबर याच्यामध्ये कॅल्शियम पॅन्टोथिनेट हे पण आहे। तर कॅल्शियम पॅन्टोथिनेटचा जो बेसिक यूज आहे तर तो आहे की कॅल्शियम आपल्याला जेव्हा कॅल्शियमची डेफिशियन्सी विटॅमिन D3ची डेफिशियन्सी असते तेव्हा आपल्याला कॅल्शियम पॅन्टोथिनेट या साल्टचा यूज होतो। त्यामुळे सुद्धा आपल्याला डॉक्टर न्यूरोपाइन 4 टॅबलेट प्रिस्क्राइब करतात। आता विटॅमिन Bची डेफिशियन्सी आहे तर त्याची लक्षणं काय आहे, तर त्याचं जे मेन लक्षण आहे ते आहे नर्वस सिस्टीम। आता नर्वस सिस्टीममध्ये काय होतं की आपण बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केला असेल की तुमचे हात कापतायत, हात थरथरत आहे। त्याचबरोबर तुम्ही म्हातारे लोकांना पाहिलंच असेल की त्यांचे एखादी वस्तू पकडताना खूप हात कापतायत किंवा तेव्हा त्यांना ती वस्तू पकडता येत नाही। हे झाले विटॅमिन Bची असली डेफिशियन्सी असताना आपल्याला दिसणारे लक्षणे। त्याचबरोबर तुम्हाला कन्फ्यूज असल्यासारखं फील होते की तुम्ही कोणत्याही गोष्टीत कोणताही निर्णय घेताना तुम्हाला खूप कन्फ्युजन वाटते किंवा कन्फ्यूज असल्यासारखं वाटते किंवा तुमची जी काही मेमरी जी तुमची शार्प होती अगोदर तशी तुमची मेमरी शार्प नाही आहे। तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी विसरायला होते किंवा तुम्हाला एखादा निर्णय घेताना खूप कन्फ्युजन वाटते किंवा तुम्ही ती गोष्ट खूप परफेक्टली करू शकत नाही, तेव्हा पण तुम्हाला विटॅमिन Bची डेफिशियन्सी आहे तेव्हाही तुम्हाला न्यूरोपाइन 4 टॅबलेट प्रिस्क्राइब केली जाते। आता त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा शुगर पेशंट असेल तर त्याला मेटफॉर्मिन टॅबलेट प्रिस्क्राइब केलेले असते डॉक्टर, तर त्या मेटफॉर्मिन टॅबलेटसोबत न्यूरोपाइन 4 टॅबलेट दिली जाते। तर ती का दिली जाते, कारण की शुगर पेशंटमध्ये जे तळवा असतो किंवा आपला पायाचा पंजा असतो त्याच्यामध्ये असं खूप तणाव आल्यासारखं किंवा तिथे पेन होत आहेत किंवा असं जकडून धरल्यासारखं होते, तर तेव्हा तुम्हाला विटॅमिन Bची डेफिशियन्सी असते। त्यामुळे तुम्हाला न्यूरोपाइन 4 ही टॅबलेट प्रिस्क्राइब केली जाते। त्याचबरोबर आता तुम्ही पाहत असाल सध्याच्या स्थितीमध्ये की ज्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहे दोघांमध्ये सुद्धा ॲनिमियाचा त्रास दिसून येतो। ॲनिमिया म्हणजे काय की ज्या तुमच्या रेड ब्लड सेल्स आहेत त्या प्रोड्यूस होण्यात खूप कमतरता येते किंवा त्या कमी तयार होत आहेत, तेव्हा तुमची विटॅमिन Bची डेफिशियन्सी किंवा विटॅमिन B कॉम्प्लेक्स कमी पडतं आहे। त्याच्यामुळे तुमचे जे काही रेड ब्लड सेल्स आहे त्या तयार होत नाहीत, तर तिथे तुम्हाला विटॅमिन Bची गरज भासू शकते किंवा त्याची हेल्प होऊ शकते। त्यामुळे सुद्धा डॉक्टर तुम्हाला न्यूरोपाइन 4 टॅबलेट प्रिस्क्राइब करू शकतात। ड्युरिंग प्रेग्नन्सी रेड ब्लड सेलची किंवा आपल्याला हिमोग्लोबिनची खूप जास्तीत जास्त योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं आणि ते योग्य प्रमाणात राहणंसुद्धा गरजेचं असतं, तेव्हासुद्धा आपल्याला न्यूरोपाइन 4 टॅबलेट प्रिस्क्राइब केली जाते। त्याचबरोबर माउथ अल्सर किंवा सतत तोंड येणं तुम्हाला रेड पॅचेस उठणं तोंडामध्ये किंवा जिभेवरती, तेव्हाही तुम्हाला विटॅमिन Bची डेफिशियन्सी असू शकते। तेव्हाही तुमचे डॉक्टर तुम्हाला विटॅमिन B कॉम्प्लेक्स टॅबलेट प्रिस्क्राइब करू शकतात, म्हणजेच की न्यूरोपाइन 4 टॅबलेट प्रिस्क्राइब करू शकतात। किडनी फंक्शन असू द्या किंवा लिव्हर फंक्शन असू द्या, तुमचे दोन्ही फंक्शन असू द्या किंवा लिव्हर किडनी डॅमेज असू द्या, तेव्हाही तुम्हाला विटॅमिन Bची डेफिशियन्सी
असू शकते किंवा तुम्हाला त्याची गरज भासू शकते, तेव्हाही तुम्हाला तुमचे डॉक्टर न्यूरोबाईन 4 टॅबलेट प्रिस्क्राईब करू शकतात. त्याचबरोबर तुमचं इंटेस्टाईन फंक्शन म्हणजे की तुम्हाला भूक लागत नसेल, तुमचं पचन होत नसेल व्यवस्थित, आणि त्यामुळे तुम्हाला मगाशी बोलले की माउथ अल्सर सारखं तोंड येण्यासारखं होऊ शकतं. हे जेव्हा तुम्हाला होत असतं, तुम्हाला जे काही खाल्लेलं आहे ते पचत नाही आहे, तुमची भूक वाढत नाही, तुम्हाला अंगी लागत, तेव्हाही तुम्हाला विटॅमिन बीची डेफिशियन्सी असू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमचे डॉक्टर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स त्याचबरोबर न्यूरोबाईन 4 टॅबलेट प्रिस्क्राईब करतात. तर काही मुली आहेत किंवा आता सध्या तर मुलं पण आहेत की जे हेअरच्या बाबतीत किंवा स्किनच्या बाबतीत खूप कॉन्शियस आहे की त्यांना त्यांची स्किन, हेअरचं टेक्स्चर असू द्या किंवा स्किनचं टेक्स्चर असू द्या, त्यांना खूप छान पद्धतीत ठेवायला आवडतं. तेव्हाही तुम्हाला जर तुमचे हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा स्किन ग्लो करण्यासाठी जे काय विटॅमिन्सची गरज लागते, त्यामध्ये तुम्हाला विटॅमिन बी पण लागतं, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स लागतं, प्लस त्याच्याबरोबर तुमची ग्रोथ होण्यासाठी केसांची कॅल्शियमची पण गरज लागते. तेव्हाही तुम्हाला तुमचे डॉक्टर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजेच न्यूरोबाईन 4 टॅबलेट सजेस्ट करतील किंवा तुम्हाला प्रिस्क्राईब पण करू शकतील. त्याने तुमची स्किन ग्लो करण्यासाठी, तुमचे हेअर फॉल थांबण्यासाठी किंवा हेअर ग्रोथ होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. ही झाली त्याची लक्षणे किंवा आपल्याला डेफिशियन्सी झाल्यानंतरने काय दिसून येऊ शकतं, हे झालं आता सर्व. पण आता आपल्याला जे त्याचे डोसेस आहेत मेन ते कसे घ्यायचे ते आता पाहूया. तर जे न्यूरोबाईन 4 टॅबलेट आहे त्याचा जो सेफ डोस आहे, ड्युरिंग प्रेग्नन्सी असू द्या किंवा ओल्ड एजमध्ये असू द्या, तुम्हाला दिवसातून एकदा किंवा दिवसातून 2दा मॅक्झिमम घ्यायची आहे. तुम्हाला 2-3 महिने तुमचे डॉक्टर तुम्हाला घ्यायला सांगते. पण त्याचबरोबर तुम्हाला जे काही आहे विटॅमिन बी असू द्या किंवा कॅल्शियम असू द्या किंवा कोणतेही डेफिशियन्सी असू द्या, तुम्हाला तुमचं हेल्दी डाएट व्यवस्थित ठेवायचं आहे. कारण की एखादी कोणतीही टॅबलेट घेत असाल त्याच्यातून तुम्हाला जे काही विटॅमिन्स भेटणार आहे ते तुमच्यासाठी पोषक नसणार आहे. तुम्हाला तुमचं हेल्दी डाएट ठेवणं खूप गरजेचं आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमचे विटॅमिन्स असतील, कॅल्शियम असतील किंवा मिनरल, आयर्न जे काही असेल ते तुम्हाला व्यवस्थित भेटेल. तर आपण एखादा हेल्दी डाएटवर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत, तो तुम्ही नक्की पहा. आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तो चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण हे पाहूयात की जर या टॅबलेटचा ओव्हर यूज केला किंवा ओव्हरडोस झाला किंवा तर काय करायला हवे. तुम्ही जर सेफ डोस घेत असाल आणि तुमच्या डॉक्टरने जे काही रिकमेंड केलेलं डोस असेल तर त्या पद्धतीने तुम्ही जर त्या टॅबलेट घेत असाल तर तुम्हाला शक्यतो साईड इफेक्ट नाही दिसून येत किंवा त्याचे ओव्हरयूजचे दुरुपयोग किंवा दुष्परिणाम दिसून येत नाहीत. पण तुम्हाला जर हेडॅक, ट्रम्बलिंग किंवा डिझिनेस या प्रकारचे काही लक्षणे दिसत असतील, त्याचबरोबर तुम्हाला नर्व डॅमेज म्हणजे काय की तुम्हाला मुवमेंटमध्ये किंवा हालचालीमध्ये काही प्रॉब्लेम दिसून येत आहेत, तर तुम्हाला ही टॅबलेट दिवसातून एकदा घ्यायचे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी जर रिकमेंड केले असेल 2 टॅबलेट तर 2 टॅबलेट घ्यायचे, असा आहे याचा सेफ डोस. हे जर तुम्ही घेत असाल तर तुमचे हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे जी काही डेफिशियन्सी आहे ती नक्कीच कमी होणार आहे. पण तुमचा जर ओव्हरडोस झाला असेल, तुम्ही रिकमेंडेड डोसच्या जास्ती टॅबलेट घेतला असेल किंवा लाँग टर्मसाठी टॅबलेट घेत असाल तर तुम्हाला काय साईड इफेक्ट दिसेल. तर जे साईड इफेक्ट्स आहेत ते आहे की तुम्हाला स्किन रॅशेस, नॉझिया, ओमेटिंग यासारखी काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात. पण हे तुम्ही लाँग टर्मसाठी घेत असेल तर पण शक्यतो तुम्ही लाँग टर्म टॅबलेटचा यूज करण्यापेक्षा तुम्ही हेल्दी डाएटवर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला तुमचा फायदा टॅबलेटही करेन आणि तुमचं डाएटही करेन. तर अशाच साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.